गांधीनगर गावाचे एक लहानसे गाव होते. त्या गावात एक मोठा बाजार भरत असे आणि त्या बाजारात खूप गर्दी असायची. उन्हाळ्यात ही गर्दी बलदेवच्या पेप्सीच्या दुकानावर असायची. अहो बलदेव काका, मला ऑरेंज पेप्सी द्या, मला पिवळी आणि मला लाल. लहान असो वा मोठे, सर्वांनाच बलदेवची पेप्सी खूप आवडायची. आणि बलदेव खूप प्रामाणिकपणे पेप्सी बनवायचा. चांगलं फिल्टरचं पाणी, स्वच्छ साखर आणि स्वच्छ हातांनी तो ज्यूस बनवून प्लास्टिकच्या पिशवीत भरत असे. बलदेवची 1 रुपयाची पेप्सी खूप खपत असे. थोड्या अवधीत त्याचा सगळा स्टॉक संपत असे. बलदेव काका, पेप्सी आहे का? नाही बाळा, सगळ्या संपल्या, आता उद्या ये. बलदेवच्या दुकानासमोर पवनचं दुकान होतं. तो आईस्क्रीम विकत असे, पण उन्हाळा असूनही त्याचं आईस्क्रीम विकलं जात नव्हतं. हा बलदेव त्याच्या पेप्सीत काय टाकतो म्हणून गावातले सगळे लोक त्याचीच पेप्सी घेत असतात. 1 रुपयाच्या पेप्सीची चव अशी काय असणार आहे? माझे तर आईस्क्रीम खराब होत आहे. चवीचं तर माहित नाही, पण ती आईस्क्रीम पेक्षा स्वस्त असेल म्हणून कदाचित जास्त विकली जात असेल. हो, असू शकतं. तुम्ही पण पेप्सी विकायला लागा ना. अगं, पण पेप्सी बनवणार कोण? पेप्सी बनवायची थोडीच आहे. बाजारात खूप कंपन्या पेप्सी बनवतात. तुम्ही पण त्यांच्याकडूनच विकत घेऊ शकता. विचार करा, खूप फायदा होईल. तशी आयडिया तर छान आहे. उद्याच शहरात जाऊन ढीगभर पेप्सी घेऊन येतो. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी पवन शहरातून ढीगभर पेप्सी घेऊन आला आणि त्याने त्या सगळ्या त्याच्या फ्रीज मध्ये ठेवल्या. बरं केलं. आता बाहेर एक बोर्ड लावून टाका, इथे पेप्सी मिळेल. ठीक आहे. त्यांनी बोर्डवर लिहिलं की इथे पेप्सी मिळेल आणि तो बोर्ड त्यांच्या दुकानासमोर लावून टाकला. थोड्या वेळाने एका लहान मुलाने तो बोर्ड वाचला. इथे पेप्सी मिळेल. काका, कोणकोणते कलर आहेत? सगळे कलर आहेत. तुला कोणतं पाहिजे ते सांग. मला पिवळी आणि एक ऑरेंज वाली पाहिजे. पवनने त्याला 2 पेप्सी दिल्या. तो मुलगा तिथेच उभा राहून पेप्सी पिऊ लागला. हे खूप छान आहे, मज्जा आली. हे घे, माझ्याकडून तुझ्या पेप्सी फ्री. जाऊन तुझ्या मित्रांनाही सांग की या दुकानात सुद्धा पेप्सी मिळते. हो हो काका, नक्की सांगेन. आणि पवनची आयडिया कामी आली. मुलगा धावत गावात गेला आणि काही वेळाने त्याच्या मित्रांना घेऊन आला. हेच ते दुकान आहे. मला पण ऑरेंज हव्या आणि मला 3 लाल हव्या. पवनने सर्वांना पेप्सी दिले आणि मग त्यानंतर खूप जणांनी पवनच्या दुकानातून पेप्सी घेतल्या. आजपर्यंत गावकऱ्यांनी फक्त बलदेवच्या पेप्सी खाल्ल्या होत्या. आज त्यांना कंपनीचा स्वादही आवडू लागला होता. अरे वा, ही काळ्या रंगाची पेप्सी तर मी पहिल्यांदाच पित आहे. आणखी खूप फ्लेवर आहेत. लिंबू पाणी, काळा खट्टा, ऑरेंज, रोज. वा रे वा, आता तर रोज वेगवेगळे फ्लेवर घेऊन येऊ शकतो. पवनने पेप्सी विकायला सुरुवात केल्याने बलदेवच्या दुकानावर ग्राहक येत नव्हते. मला थोडं धीराने घ्यावं लागेल. पवनने नवीन नवीन पेप्सी बनवायला सुरुवात केली आहे म्हणून गावकरी त्याच्या दुकानात जाऊ लागले आहेत. पण मला खात्री आहे की सगळे परत येतील. बलदेव स्वतःला धीर देत होता. पुढील काही दिवस पवनच्या दुकानावर गर्दी होत राहिली आणि इकडे बलदेवचा धंदा मंद झाला होता. गावचे सरपंच बलदेवच्या दुकानावर आले. काय झालं बलदेव, आज उदास दिसत आहेस? काय सांगू काका, पवन शहरातून पेप्सी आणून विकतो आहे. आता माझे ग्राहक कमी झाले आहेत. काही हरकत नाही, ही काही दिवसांचाच प्रश्न आहे. कोणताही नवीन गोष्ट मागे गावकरी घाव घेतात. तुला तर माहितीच आहे, काही दिवसातच सगळं सुरळीत होईल. आणि मला खात्री आहे तुझ्या पेप्सी शहरातील कंपनीच्या पेप्सीपेक्षा चांगलीच असेल. आता एक काम कर, मला 50 पेप्सी दे. आज शहरातून माझी नातवंड येणार आहेत. ठीक आहे सरपंच साहेब. बलदेवने सरपंचांना 50 पेप्सी दिल्या
आणि ते आनंदाने तिथून निघून गेले. बलदेव अजूनही उदास होता. सरपंच त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या नातवाला एक पेप्सी दिली. पप्पा, या पेप्सी वगैरे चांगल्या नसतात. त्यांच्यात खूप भेसळ असते. याने मुले आजारी पडतात. बाळा, या पेप्सी आपला बलदेव स्वतः बनवतो, भेसळीशिवाय. आम्ही या पेप्सी गेली कित्येक वर्ष खात आहोत. अजूनपर्यंत कोणी आजारी पडलं नाही. द्या मला. सरपंचांनी एक पेप्सी त्यांच्या मुलीला दिली आणि तिने ती प्यायली. वा पप्पा, ही तर खूपच छान आहे. सरपंचांच्या घरी आलेल्या सर्व पाहुण्यांनी पेप्सी प्यायला सुरुवात केली आणि काही वेळातच सर्व पेप्सी संपल्या. पप्पा, या पेप्सी कुठून आणल्या? मी आणखी थोड्या आणते. बाजारात तुला बलदेवचे दुकान दिसेल, ज्यात मोठा फ्रीज असेल त्याच्याच दुकानातून. मी घेऊन येते. नेहा बाजारात पोहोचली, पण ती बलदेव आणि पवनच्या दुकानात गोंधळली. तिला कळत नव्हतं की कोणतं दुकान आहे. बहुतेक ज्या दुकानात गर्दी आहे मी तिथे जायला हवं. नेहा पवनच्या दुकानात गेली. मला 20 पेप्सी द्या. जेव्हा पवनने फ्रीजमधून पेप्सीचं पॅकेट काढलं तेव्हा नेहाने नकार दिला. नको नको, हे नकोय. अरे, आताच तर तुम्ही माझ्याकडे 20 पेप्सी मागितलेत. हो, पण या केमिकलवाल्या पेप्सी आहेत. तिथे उभ्या असलेल्या एका माणसाने नेहाला विचारलं. ताई, या पेप्सीमध्ये कोणते केमिकल आहे? ही पेप्सी शहरातल्या कंपनीत तयार होते. तिथे हे तयार होताना खूप केमिकल टाकतात, ज्या हानिकारक असतात. त्यामुळे मुलं आजारी पडतात. असं असेल तर तू इथे पेप्सी घ्यायला का आलीयस? मी तर त्या पेप्सी घ्यायला आले होते ज्या या गावातच तयार होतात. अच्छा, म्हणजे तुम्हाला बलदेव भाऊंची पेप्सी घ्यायची आहे तर त्यांचं दुकान समोर आहे. नेहा तेथून निघून गेली, पण आजूबाजूचे लोक शहरातल्या केमिकलवाल्या पेप्सीची चर्चा करू लागले. नेहाने बलदेवच्या दुकानातून पेप्सी घेतल्या आणि घरी गेली. केमिकलवाल्या पेप्सीची गोष्ट गावात आगीसारखी पसरली आणि सगळ्या आईबाबांनी मुलांना पवनच्या दुकानातून पेप्सी घ्यायला मनाई केली. आजपासून पवन काकांच्या दुकानातून पेप्सी घ्यायची नाही. का आई? कारण त्यात खूप केमिकल असतात. तुझी तब्येत खराब होईल, मग तुला इंजेक्शन द्यावं लागेल. नको का बाई? लोकांना बलदेवचा चांगुलपणा समजला आणि पुन्हा एकदा बलदेवच्या पेप्सीज विकल्या जाऊ लागल्या. पवनच्या दुकानातून कोणीच पेप्सी घेत नव्हतं. शेवटी निराश होऊन पवनने पेप्सी विकायचंच बंद केलं. नेहाने अख्ख्या गावाला आजारी पडण्यापासून वाचवलं आणि सगळं काही पूर्वीसारखं झालं.